विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीचे आयएमपी क्वेश्चन्स पार्ट 5 पण पूर्णपणे वेगळ्या मेथडने मी देणार आहे बरं का. माझ्याकडं आमच्या इथं जे बेस्ट कॉलेज आहे, वायसी कॉलेज, त्या कॉलेजचा प्रिलिमचा पेपर आहे माझ्याकडं. आपण चार पार्ट मध्ये जे क्वेश्चन दिले होते त्यातले कोणते क्वेश्चन्स आले ते तर बघूया आपण. मग बघा की पहिली गोष्ट म्हणजे मला सांगायचंय काय की आपण 4 पार्ट मध्ये ऑलमोस्ट 40+ क्वेश्चन दिलेत. पण त्यातले किती मार्काचे क्वेश्चन आले ते पण पहिला अनालिसिस करूया. मी क्वेश्चन पहिला बघून लिहून ठेवलेत, लक्षात घ्या. पहिला विचारले त्यांनी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट. ओके, मग आपण तुम्हाला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, इग्लियोस्कोपिक कॉन्स्टंट, त्याच्या डेफिनेशन, युनिट एक्सप्लेन केलं. केजी मोल इनव्हर्स हे त्याचं युनिट आहे. सिंपल आहे. डेफिनेशन काय? क्रायोस्कोपिक म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. मग बघा आयएमपी मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन विचारले, ते पण ऍडियाबॅटिक प्रोसेससाठी. म्हणजे लक्षात घ्या, ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये क्यू इक्वल टू 0 असतं, मग डेल्टा यू हे ऍडियाबॅटिक वर्क असतं. मी दिले आयएमपी मध्ये 4 व्हिडिओ मन लावून अभ्यास केले तर झाले 3 मार्क इथंच. पीएच प्लस पीओएच प्रूव्ह करायला आले 2 मार्काला. सिंपल आहे. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर लिहा, त्याचा दोन्ही बाजूचा लॉग घ्या, सॉल्व्ह होतो इथंच. हेस लॉ विचारलाय, डेल्टा इज डेल्टा यू हे रिलेशन विचारलंय. चॅनलवर व्हिडिओ आहे, सर्च करा. ओके. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, इनॅन्शिओमर्स याची डेफिनेशन, ड्राय सेलची डायग्राम, ऑस्मोसिसची डेफिनेशन. हा कोणता लॉ आहे रे? की सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. हेनरीज लॉ आहे. कोलार्स लॉ. काय पण विचारा, पण कोलार्स लॉ विचारू नका. मुलं म्हणतात क्लास मधली मोठा आहे ना लॉ. अरे पण त्याचे पार्ट तयार करा. मी अगोदर पण सांगितलं, ऍट एनी कॉस्ट कोलार्स लॉ करा. याचं वैशिष्ट्य सांगतो. मी आतापर्यंत बघितलंय की वायसीच्या प्रिलिम मधले प्रश्नच बोर्डच्या पेपरमध्ये बऱ्यापैकी असतात. पण आपण वायसीचा फक्त प्रिलिमचा पेपर घेणार नाहीये तुम्हाला. सेमिस्टर, युनिट टेस्ट, समजा प्रिलिम 2 झाली त्यांची समजा, तर सगळे आयएमपी क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. अरे जवळजवळ 20+ मार्क्स ते क्वेश्चन तर त्या 40 प्रश्नामधलेच आले. मग आता तरी विश्वास बसला ना तुम्हाला? तर तुमच्या प्रिलिमचा पेपर काढा, ह्यातले बरेचसे प्रश्न असणार आहेत. हे सोडून दुसरं विचारताच येत नाही. बरं, हे झालं रिव्हिजनचा पार्ट बरं का. हे तुम्हाला रिवाइज करायचे. पण यातले अजून प्रश्न जे आहेत ते मी तुम्हाला देतोय. हे तुम्हाला मात्र आता स्टडी करायचंय. त्यातला पहिला प्रश्न आहे नर्स्ट इक्वेशन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. नर्स्ट इक्वेशन मध्ये तुम्हाला ईएमएफ ऑफ सेल काढायचं. ते काढताना स्टँडर्ड ईएमएफ सेल मधून मायनस. आता न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यावर प्रॅक्टिस काय होते? 0.0529/2 अपॉन एन घेतो आपण. पण तिथं आर आहे, एफ आहे, एन आहे, लक्षात घ्या. या सगळ्यांच्या टर्म्स तुम्हाला काय आहे ते एक्सप्लेन करावं लागेल. डेरिव्हेशन नाहीये. किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मधलं नर्स्ट इक्वेशन लिहून काढा. त्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या किती असतात ते लिहून घ्या. ओके. पायरोगेलॉल, कॅटॅकॉल, प्युरोग्युसिनॉल, रिसॉर्सिनॉल, आणखीन हायड्रोक्युनॉन, किती नाव आहे ती? तर ही नावं आहेत फिनॉल टॉपिक मधली. म्हणजे बेन्झिन रिंगला जर 2 OH ग्रुप असतील किंवा 3 OH ग्रुप असतील त्यांची नावं आहेत. तुम्ही आत्ताच्या आत्ता स्कोर बुस्टर ओपन करा आणि शोधा. 10 ते 15 एमसीक्यू तुम्हाला भेटतील. याचा आययुपीएससी नेम विचारतील. मग हे बेन्झिन 1, 2, 3 ट्रायोल आहे. पायरोगेलॉल बघा. मग तसेच कॅटॅकॉल असेल तर 1,2 डायोल असते. रिसॉर्सिनॉल तर 1,3, हायड्रोकॅनॉल 1,4 डायोल आहे. फिनॉलची सगळी नावं, फिनॉलचं एक टेबल आहे. त्या टेबल मधले सगळे स्ट्रक्चर करा, सीईटीची तयार होईल. तुम्ही विचारता ना मला की बोर्ड प्लस सीईटी कसं मॅनेज करू? प्रश्न सीईटीचे आहेत का बोर्डचे देतोय? बोर्डच्या पेपर मध्ये आलेले. पण सीईटीला पण हेच येतात ना. डीडीटी फुल फॉर्म काय तो लिहून काढा. क्लोरीन ऍटम किती असतात? 5. स्ट्रक्चर त्याचं काही येऊ शकतं. ओके. रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास. मग इथं मी काय सांगतो, ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग डेल्टा टीबी मोलार मास, डेल्टा टीएफ मोलार मास. मग कोविडच्या काळात जी एक्झाम झाली, ओके, कोविडच्या काळात जी एक्झाम झाली, कोविडच्या अगोदरचं वर्ष बरं का, त्यावेळेसच आपलं चॅनल ग्रो झालं. 1,000 सबस्क्रायबर होते, पण एक्झाम संपेपर्यंत 10,000 सबस्क्रायबर झाले. रिझन सांगू का? केमिस्ट्री पेपरच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केला होता मी आयएमपी क्वेश्चन. त्यातले 4 ते 5 क्वेश्चन परीक्षेत आले. मुलं म्हणायचे की आम्ही सकाळी सर 6 वाजता पेपरला निघालो होतो. रिक्षातून निघालो होतो, बसमधून, गाडीतून, एक्झाम सेंटर दूर 6, 7, 8 ला. जाता तुमचा व्हिडिओ बघितला, 10 मिनिटं ते क्वेश्चन रिवाइज केले आणि तेच आले. मी तुम्हाला सांगतो, हे रिलेशन्स खूप सोपे आहेत. असं लिहायला लागतं की डेल्टा टीबी प्रपोर्शनल टू एम.
वी नो दॅट डायरेक्टली. मग केबी कॉन्स्टंट घ्या. हे म्हणजे मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. मग झाला लगेच फॉर्म्युला तयार. हा आणि हा वेगळा आहे बरं का, लक्षात घ्या. पण ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास मधले रिलेशन्स करा बाळांनो, येतात परीक्षेत. अमाईनची डेफिनेशन विचारले ह्यात. सांगू का? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, अमाइन सगळ्यांचं डेफिनेशन क्लासिफिकेशन करायचं. मग डेफिनेशन काय माहितीये का? अमाइन्स आर डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया इन विच 1, 2 or all 3 हायड्रोजन atom आर रिप्लेस्ड बाय अल्किल और अरिल ग्रुप. सेम और डिफरंट. डिग्री ऑफ डिसोसिएशन, आयोनिक इक्विलिब्रियम. ओसवाल्ड डायल्युशन लॉ विचारलाय. आयोनिक इक्विलिब्रियम तुम्हाला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला Ka इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. सीईटी मधला 100% क्वेश्चन आहे. बोर्डसाठी पण एकदम सोपं आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट देतील, कॉन्सन्ट्रेशन देतील आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारतील. अल्फा सिंपल आहे. सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट म्हणजे एल अपॉन ए. एल म्हणजे डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन आणि ए म्हणजे त्या इलेक्ट्रोडचा क्रॉस सेक्शन एरिया. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. डिफाइन एंट्रोपी, थर्मोडायनामिक्स. यूज ऑफ इथर. आता इथं बघा, हे डिफाइन आणि हे यूज. इथरचे युजेस विचारलेत, पण तुम्ही बघा तेच. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अल्किल हलाइड पासून अमाइन पर्यंत सगळ्यांचे युजेस करा. आता मोस्ट इम्पॉर्टंट, आता वायसीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलाय ना, ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी, मग केलाच पाहिजे भावानो. कळांनो लक्षात घ्या, केलाच पाहिजे. हे येणारच परीक्षेत, लक्षात घ्या. आत्ता सांगतो, ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत. मग या व्हिडिओत मी काय केलंय, एक प्रकारची रिव्हिजन झाली, कॉन्फिडन्स वाढला आणि हे नवीन प्रश्न मिळाले. हा अत्राच प्रश्न आहेत, त्यात डेफिनेशन्स आहेत. करा ना बाळांनो, 20 ते 30 मार्क मिळतात. का सोडताय? आलं लक्षात तुमच्या? चांगली तयारी करा मग. ऑल द बेस्ट.